वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर बऱ्याच दिवसावर आज आपला व्हिडिओ आलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकदम हेल्दी रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन आलेले आहे। तर ही शेवग्याची पानं आहेत। शेवग्याच्या पानांना इंग्लिशमध्ये मोरिंगा लीव्ज असं म्हणतात। तर ह्या पानाचे शरीरासाठी एक ना अनेक फायदे आहेत। जर तुम्हाला डायबिटीस असेल, तुम्ही वेट लॉस करत असाल, तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तर त्यासाठी ही पानं अतिशय उपयुक्त आहेत। तर आज ह्या पानांपासून एकदम जबरदस्त अशी रेसिपी बनवत आहोत। तर यासाठी मी काय केलेलं आहे, शेवग्याची पानं छान धुवून घेतली, त्यातलं पाणी काढलं। आता ही पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। ते पहा अशा प्रकारे। आता पानं चिरून झाली। एका मोठ्या ताटामध्ये 2 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। तर या रेसिपीमध्ये तुम्ही कोणतंही ग्लुटन फ्री पीठ वापरू शकता, म्हणजे नाचणी, बाजरी तुमच्या आवडीनुसार। तर आता या पिठामध्ये आपल्याला काही गोष्टी घालून घ्यायच्या। यामध्ये 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, अगदी 1/4 टीस्पून यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर चिरून घेतलेली शेवग्याची पानं आपल्याला घालून घ्यायची आहेत। पानं अतिशय बारीक चिरून घ्यायची। 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आणि हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच ठिकाणी तिखट किंवा मीठ राहत नाही। व्यवस्थित हे पिठाला मिरच्याची पेस्ट, हळद चोळून घ्यायची आहे। आता अगदी अर्धा चमचा तेल मी यामध्ये घातलं, यामुळे ना अतिशय सॉफ्ट या भाकरी बनल्या जातात। आता 2 कप ज्वारीच्या पिठासाठी मी 2 कप पाणी गरम करून घेतलं होतं। आता यामधलं थोडं पाणी करून यामध्ये मी घालत आहे। तर सर्वच पाणी मला काही लागलं नाही, एकदम अर्धा कप पाणी या ठिकाणी शिल्लक राहिलं होतं। जवळपास 1.5 कप पाणी मला यामध्ये लागलेलं आहे। तर हे पहा, मस्त गोळा, मौसूत गोळा मळून घेतलेला आहे। आता यामधील 1 भाकरीचा गोळा मी काढलेला आहे आणि आता हा हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा। पीठ जर तुम्ही व्यवस्थित मळलं गेलं ना तर भाकरी एकदम मौसूत बनली जाते। तर आता काय करायचं की खाली ज्वारीचं पीठ, वरती ज्वारीचं पीठ ह्या पिठाला लावून घ्यायचं आणि हा गोळा हाताने व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची। जर तुम्हाला अशा प्रकारे भाकरी थापता येत नसेल तर हाच गोळा तुम्ही पोळपाटावर घेऊन लाटण्याने अलगद हाताने देखील लाटू शकता। तर आता आपल्या भाकरीला मस्त आपण थापलेला आहे। तर या ठिकाणी काय होतं ना की जरा गोष्ट दिसण्यासाठी व्यवस्थित असला पदार्थ की तो पटकन पोटात जातो। तर मी काय केलं, एक असं ताट घेतलेलं आहे आणि आपल्या भाकरी सर्व एकाच साईजच्या बनाव्यात यासाठी याच्या कडा मी कापून घेतल्या, म्हणजे थोडंफार कुठे चिरलेल्या वगैरे कडा असतील ना तर त्या कट होतात आणि भाकरी दिसायला देखील सुंदर दिसते। तर आपल्या भाकरीच्या कडा काही जास्त मोडल्या नव्हत्या, कारण आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलं होतं। पण जर नवशिके असतील त्यांच्यासाठी ही गोष्ट करू शकता। तर आता मी भाकरी आपण जी थापली होती ती तव्यावर टाकून घेतली। एका बाजूला पाणी लावलेलं आहे, भाकरी पलटून घेतली आणि दोन्ही बाजूनी ही भाकरी आपल्याला छानपैकी शेकून घ्यायची आहे। तर हे पहा, मस्त ही भाकरी शेकलेली आहे। अतिशय पौष्टिक भाकरी आहे, अजिबात तेल नाही आहे यामध्ये। अर्धा चमचा तेल मी जे वापरलं ते देखील तुम्ही नाही वापरलं तरी देखील चालेल। जर तुम्हाला डायबिटीस असेल, जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल किंवा तुम्ही वेट लॉस करत असाल तर ही रेसिपी एकदम भन्नाट आहे। अगदी दह्याबरोबर देखील ही भाकरी अप्रतिम लागते किंवा साध्या आपल्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर देखील। एकदा ही भाकरी नक्की ट्राय करून पहा आणि ही अतिशय हेल्दी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला नक्की सबस्क्राईब करत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.